बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है. ह्या गोष्टी सध्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इलेक्शनला भरपूर वेळा ऐकल्या. लोकांना एक प्रकारची भीती दाखवली की तुम्हाला कोणापासून तरी खतरा आहे, तर तुम्ही आम्हाला वोट द्या, आम्ही त्या खतऱ्यापासून तुम्हाला वाचवतो. मग मागचे 10 वर्ष तुम्ही केलं काय? 10 वर्षापासून आम्ही तुम्हाला राज्यात पण आणि देशात पण तुम्हाला सत्ता दिलेली आहे. मग तरी पण अशी वेळ काय आलेली आहे की अजून पण 10 वर्ष झाले की तुम्हाला ह्याच गोष्टीवर इलेक्शनचे निवडणूक जिंकावं लागतात किंवा ह्याच गोष्टीवर तुम्हाला अजून प्रचार करावा लागतोय, प्रसार करावा लागतोय. साधी कॉमन सेन्सची गोष्ट आहे की सत्ता पण तुमच्याकडे होती, 10 वर्ष झाले सत्ता तुमच्याकडे, मग तुम्ही अशा पद्धतीचा प्रचार करून का समाजात तेढ तयार करताय? बटेंगे तो कटेंगे, बरोबर आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणजे समाजात एकजूटच पाहिजे सगळ्या जातीच्या आणि सगळ्या धर्माच्या लोकांच्यात. मी फक्त हिंदूंना किंवा फक्त मुस्लिमांना टार्गेट करत नाही, सगळ्या लोकांच्या मध्ये एक प्रकारची एकजूट पाहिजे. कुणीच एकमेकांपासून विभक्त नाही राहायला पाहिजे, कुणाच्या मध्ये फूट नाही पडले पाहिजे. पण हे जे लोक आहेत ना, हे फक्त एकदम संकुचित विचार करतात, फक्त स्वतःच्या जातीचा, स्वतःच्या धर्माचा विचार करतात. हे लोक देशाचा विचार का करत नाही? बटेंगे तो कटेंगे असं म्हणून तुम्ही देशात एवढी मोठी फूट पाडताय, ह्याचं तुम्हाला काहीच अंदाज नाही. प्रत्येक धर्मातल्या लोकांना दुसऱ्या धर्माविषयी एवढा द्वेष तयार करून टाकला या लोकांनी, फक्त त्यांना त्यांच्या धर्माचंच पडलेलं आहे, देशाचं कोणाला काय पडलेलं नाही. हे फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी पुरतेच हे फक्त देशभक्त आहेत. बाकीचे 363 दिवस हे फक्त एका विशिष्ट धर्माचे आणि विशिष्ट जातीचे आहेत, ह्यांना बाकीचं कोणाशी मतलब नाही. मग तुम्ही विचार करा, प्रत्येक धर्मातल्या लोकांनी जर असं म्हणायला सुरुवात केली तर मग फक्त लोक धर्मच करत राहिले, मग त्या पाकिस्तानमध्ये आपल्यात काय फरक राहिला? आणि मी मुळातच असं म्हणत नाही की धर्म नाही केला पाहिजे, पण खऱ्या धर्माची तर व्याख्या तुमच्या समोर येऊ द्या. मग मला हा प्रश्न पडतो की मग तुम्ही असा व्यापक पद्धतीने ह्या गोष्टीचा का विचार करत नाही ना? बटेंगे तो कटेंगेचा अर्थ असा की कुठल्याच धर्मामध्ये तुम्ही वाटले जाऊ नका, तुम्ही सगळे एक व्हा, असा का तुम्ही विचार करा? तुम्ही फक्त स्वतःच्या धर्माविषयीच का विचार करता? मग प्रत्येक माणसाने जर फक्त त्याच्याच धर्माचा जर विचार करायला सुरुवात केली तर मग ह्या देशाचं काय होणार? ज्या देशाने वसुधैव कुटुंबकमची लोकांना परिभाषा दिलेली आहे, त्या देशाचं काय होईल? बटेंगे तो कटेंगे. अरे नालायकांनो, तुम्हाला कळायला पाहिजे की हे लोक त्यांच्या इलेक्शनसाठी, त्यांच्या थोड्याशा प्रसिद्धीसाठी तुमचा वापर केला जातो या गोष्टीमध्ये, आणि ते लोक सेफ आहेत त्यांच्या घरात. मी कुणालाच ह्यात चांगलं म्हणत नाही. प्रत्येक धर्मातले जे कोणी हिंदू असो किंवा मुस्लिम असो किंवा दलित समाज असो, ह्या धर्मातले प्रत्येक जे असे पुढे येऊन जे लोकांना भडकावतात ना, हे नालायकच लोक आहेत सगळे. त्यांना देशाचे काय मतलब नाही, त्यांना फक्त त्यांच्या विचारधाराशी मतलब आहे. म्हणून मी म्हणतो, तुम्ही म्हणताय ना बटेंगे तो कटेंगे, हे बरोबर आहे, पण कुठल्याच जातीमध्ये कुठल्याच धर्मामध्ये विभागलं नाही गेलं पाहिजे. आणि हे जे माथे फिरवणारे जे लोक आहेत, प्रत्येक समाजात आणि प्रत्येक धर्मात हे लोक आहेत, हिंदूंमध्ये पण आहेत आणि मुस्लिम मध्ये पण आहेत आणि बाकीच्या बौद्ध समाज, ख्रिश्चन, सगळ्या समाजात अशा प्रकारची लोक आहेत जे समाजात द्वेष तयार करायला लागलेत. अशा लोकांविषयी आपल्याला सगळ्या लोकांनी एकत्र झालं पाहिजे. आणि हे जे लोक आहेत ना, ह्यांना अक्कल शिकवली पाहिजे. महत्वाची विविधतेत एकता हे आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं. सगळे जाती धर्मातले लोक आहेत, पण तरी पण आपण एक आहेत, हे वैशिष्ट्य आहे आपल्या देशाचं. आणि आता हे लोक फक्त इलेक्शनसाठी लोकांचे माथी बडकावले जातात, हिंदू खतरे में है, इस्लाम खतरे में है, असं म्हणून काढा तुम्ही एक रेशिओ काढा. तुमच्या आसपास बघा, तुमच्या गावात बघा, तुमच्या शेजारी बघा, तुमच्या तालुक्यात बघा, कुठल्या धर्मात फोर्सफुली धर्माचं कन्व्हर्जन झालेलं आहे. ह्या गोष्टी आहेत, पण छोट्याशा गोष्टी आहेत, एकदम किरकोळ गोष्टी आहेत, पण याचा मोठ्या प्रमाणात भाव केलेला आहे. पण तुम्ही जर बेरोजगार लोक बघा, तुम्ही वाढती लोकसंख्या बघा, तुम्ही प्रदूषणाचं प्रमाण बघा, तुम्ही जल प्रदूषण बघा, वायू प्रदूषण बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या एवढ्या मोठ्या मेजर प्रमाणात, मोठ्या प्रमाणात आहेत ना, ह्याचा विचार पण आपण करू शकत नाही. बेरोजगार तुम्हाला घरोघरात सापडतील, पण हे काय होते, काहीतरी एखादा ट्रेंड तयार केलेला आहे, लोकांची माथी बडकावलेली की त्यांना ह्या गोष्टी आता काहीच वाटत नाहीत. धर्म काय असतो हे तुम्हाला आध्यात्मिक गुरु शिकवतील. ह्या लोकांचं काम नाही, हे फक्त तुमचं माथी बडकावतील. इंग्रजांना भरपूर सोपं गेलेलं त्या गोष्टीत. इंग्रजांनी काय केलं, हेच केलं. आपल्या देशात यायच्या अगोदर ह्या लोकांनी हेच केलं. त्यांना कळालं की ह्या लोकांमध्ये युनिटी आहे, तर त्या लोकांनी धर्मात जातीत द्वेष तयार केला इंग्रजांनी. मग त्या लोकांनी फूट पाडले आपल्या लोकांच्यात आणि मग त्यांना ते सोपं गेलं देश जिंकायला. आणि परत आपण जर तीच
महाघाडव चूक जर आपण परत आता तेच करत असेल तर आपल्यासारखे नालायक आपणच. इंग्रजांनी जसं केलं ना, धर्माधर्मामध्ये तेढ तयार केली, धर्माधर्मामध्ये वाद तयार केला, जे आपण म्हणतो आणि फोडाने राज्य करा, हे त्याच पद्धतीची स्ट्रॅटेजी आहे. हे आपल्याला कळाली पाहिजे. जे आता हे पॉलिटिशियन, जे राजकारण लोक आता वापरतात, प्रत्येक भागात जो हिंदू बहुल इलाका आहे तिथं फक्त सांगायचं हिंदू खतरे में, जो मुस्लिम बहुल इलाका आहे तिथं सांगायचं इस्लाम खतरे में, जे ते दलित बांधव आहेत त्यांना सांगायचं की संविधानाला धोका आहे. मी त्या भागात जाऊन हे फक्त दुसऱ्यांच्या धर्माविषयी, दुसऱ्याच्या जातीविषयी वादग्रस्त विधान करतात आणि आपल्याला खतरा आहे असं दाखवतात आणि वोट मिळवून घेतात. त्यांना ना देशाशी काय मतलब आहे, ना देशाच्या प्रगतीशी काय मतलब आहे, ना त्यांना समाजाचं चांगलं करायचं. त्यांना फक्त त्यांची पोळी बाजून घ्यायची. आणि आपण काय होतंय त्यात सर्रास बरडले गेलेलो आहे सगळे लोक. लोकांना वाटतं हे जे दिसतंय ते सगळं बरोबर आहे, हा बाबा काहीतरी होतंय, मुस्लिम समाज हिंदू समाजातल्या महिलांवर अत्याचार करतोय, बळत फोर्सफुली लव जिहाद चाललेला, ह्या गोष्टी तर आहेत. पण ह्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या गोष्टी आहेत ज्याच्यावर आता सध्याच्या परिस्थितीला हे राजकारण आणि आताचं हे इलेक्शन पार पाडायला पाहिजे होतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा तर हा होता या इलेक्शनला, नोकऱ्या, बेरोजगारी. एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे भारत देशात, महाराष्ट्रात, पण ह्यो इतका क्षुल्लक मुद्दा झालेला आहे इलेक्शनला. फक्त हे राजकारणी लोक सक्सेस झाले असं दाखवण्यात की हिंदू लोकांना खतरा आहे, हिंदू लोकांना खतरा आहे. अरे काय तुम्ही हे काय करून बसलाय? आणि हिंदू लोकांना खतरा, मग हिंदू लोकांना खायला अन्न लागत नाही का, नोकऱ्या नको का? म्हणून मला असं वाटतं की लोकांनी एकदम जागरूकपणे विचार केला पाहिजे या गोष्टीचा. नक्की चाललंय काय समाजात, वास्तविकता बघितली पाहिजे आपण काय चाललंय. जे आपल्या समोर येतंय ते ना आपण जागरूक बुद्धीने नक्की चाललंय का याचा विचार केला पाहिजे. नाहीच कुठल्या धर्मामध्ये, नाहीच कुठल्या जातीमध्ये विभागलं गेलं पाहिजे. आपण एक देश म्हणून, एक भारतीय म्हणून समोर आलं पाहिजे.